नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। तर सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात नाशिकच्या पिंपळगाव गावामध्ये सभा होणार आहे। भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्यासाठी मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ हे सध्या सभास्थळी दाखल झालेले पाहायला मिळतात। तर मोदींच्या सभेसाठी गर्दी होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आपल्या कशा प्रतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? मला असं वाटतं का खूप सर्वच मतदार म्हणजे नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा आणि धुळे लोकसभा तर या तिन्ही लोकसभेतून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। लाखोंच्या संख्येने इतका तापमान 41-42 डिग्रीवर गेलेला असताना देखील लोक या ठिकाणी सहभागी होत आहे। याचा अर्थच हा आहे का लोकांना पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाहिजे। नक्कीच आपली उमेदवारी जाहीर होण्यासाठी देखील विलंब झाला, आपल्याला प्रचारासाठी देखील कमी कालावधी लागला। अवघे काही दिवस मतदानासाठी आता शिल्लक राहिलेले आहेत। आपण मतदारांना, नागरिकांना कशा पद्धतीचं आवाहन कराल? मला असं वाटतं का ज्या प्रकारे महाराष्ट्र शासन ने जे काही लोक अभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले, केंद्र शासन त्या ठिकाणी गेले 65 वर्ष काँग्रेस आघाडीने काय काम केलं आणि 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं भारत पुढे गेलाय हे लोकांना कळतंय आणि म्हणून लोक सुज्ञ आहेत, मतदार राजा सुज्ञ आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या उमेदवारांना ते भरभरून मतदान त्या ठिकाणी करतील। नक्कीच आपण एकीकडे पंतप्रधानांची सभा होते, दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सोडतं का ते त्यांना आरोप करणं हाच एक मुद्दा आहे। दुसरे मुद्दे विकास कामांचे त्यांच्याकडे नाहीत म्हणून ते त्यांचं काम करतील विरोधक म्हणून। लोक सुज्ञ आहेत, लोक ठरवतील। आपण प्रतिसाद पाहता विजयाची खात्री किती आहे? 100%। नक्कीच आपण बघितले या ठिकाणी 100% विजयाची खात्री असल्याची जी माहिती आहे ती हेमंत गोडसे यांनी दिली। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9।